हॅलो एव्हरीवन. आज आपण कंपनी लॉ या सब्जेक्टशी संबंधित सेकंड चॅप्टर बघत होतो आणि त्या ठिकाणी एक काय पार्ट झालेला होता. कंपनी त्या सेकंड चॅप्टरचे नाव आहेत कॉर्पोरेट व्यक्तिमत्व व कंपनी. म्हणजे कॉर्पोरेट पर्सनॅलिटी कंपनी याबद्दल आपण कंपनी का असतो आणि कशा पद्धतीने कंपनी बनतो याबद्दल आपण सविस्तराने कोणत्या क्षेत्रासाठी कंपनी बनतो आणि नैसर्गिक व्यक्ती कृत्रिम व्यक्ती याबद्दलसुद्धा आपण माहिती घेतली होती. त्यानंतर कंपनीची व्याख्या काय असतो ह्याबद्दलसुद्धा माहिती घेतलं होतं. ह्यानेच्या मते आपण बघितलं होतं. आलं ह्यानेच्या मते तर सामान्य मुद्रा असलेल्या स्वतंत्र अस्तित्व असलेल्या व अस्तित्वाचे सातत्य असलेल्या आणि कायद्याने निर्माण केलेल्या व नोंदणी झालेल्या संघटनेला कृत्रिम किंवा कृत्रिम व्यक्ती कंपनी असे म्हणतात. तर ह्या ठिकाणी जे कंपनी आहे याचं म्हणणं असं आहे, ह्यानेचं म्हणणं असं आहे की जे एक कंपनी आहे इथे सामान्य मुद्रा असतो आणि मग काय असतो एक सेपरेट तिच्या मुद्रा असतो, सामान्य मुद्रा असतो आणि तिचं अस्तित्व स्वतंत्र असतो व अस्तित्वाचे सातत्य हे नेहमीपर्यंत असतो आणि कायद्याने निर्माण केलेल्या व नोंदणी झालेल्या संघटनेला किंवा कृत्रिम व्यक्तीला कंपनी असे म्हणतात. ओके. मग ते जे कंपनी आहे हे काय आहे कृत्रिम व्यक्ती आहे. त्या ठिकाणी आर्टिफिशियल आहे म्हणजे कोणतरी एका व्यक्तीच्या माध्यमातून ते बनलेली एक व्यक्ती आहे. आलं. त्यानंतर पुढे बघा, कंपनी म्हणजे व्यवसायासाठी स्थापन केलेल्या व्यक्तीच्या स्वच्छा समूह अशा व्यवसाय भांडवलाच्या सहाय्याने चालवलेला असतो. आलं. ज्याचे विभाजन हस्तांतरणीय भागात केलेले असले व ज्यांना विविध नावाने ओळखले जातं. आलं. म्हणजे ह्या ठिकाणी जे कंपनी आहे ही काय आहे एक नफा करण्याच्या एक बिझनेस करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते. आलं. आणि तो चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आहे का नाही. त्याचे विभाजन हस्तांतरणीय भागात केलेलं असतं. म्हणजे त्याचे विभाजन एक लहान लहान तुकड्यामध्ये केलेलं असतो. एक सिंगल व्यक्तीची कंपनी राहू शकत नाही. आलं. व ज्यांना विविध नावाने ओळखले जातात. आलं. अशा समूहाला स्वतंत्र अस्तित्व असते व सभासदापासून वेगळे असते व ज्याला सामान्य मुद्रासुद्धा असते. ओके. तर त्यानंतर बघा हे व्याख्या तुम्हाला वाचून घ्यायची आहे. तर पुढे दिलं नाही सर्वसामान्य उद्देशाकरता एकत्रित येणाऱ्या व्यक्तीची पार्षद म्हणजे कंपनी होय. आता सर्वसामान्य उद्देश म्हणजे काय की जे जसं एक्झाम्पलमध्ये समजून घ्या की आपल्या देशामध्ये कितीतरी लोक आहेत. आलं. तर कितीतरी लोक आहेत तर आपल्याला एक दल बनायचे आहे, एक संघटना बनायची आहे किंवा एक कंपनी बनायची आहे. तर म्हणजे जे सम लेवलचे किंवा एक समान उद्देशाने म्हणजे व्यक्ती आहेत समान उद्देशाचे किंवा समान विचारायचे लोक ते एकत्रित येऊन काय करतात तशा पद्धतीने ते कंपनी स्थापन करत असतात. तसा एक पक्ष स्थापन करत असतात. आलं. समान उद्देश व्यक्ती. तर पुढे आहे लाभाच्या अपेक्षेने निरनिराळ्या किंवा वेगवेगळ्या हस्तांतरणीय अंशामध्ये विभागलेल्या भांडवलाची कायम अस्तित्व असणारी व स्वतःची नाममुद्रा सील धारण करणारी पासद वा संघटन म्हणजे कंपनी होय. आता ह्या ठिकाणी लाभाचे उद्देश असेल. आता जे कंपन्या असतील त्या सर्वांचे काय उद्देश काय आहे लाभ हा कमवणे किंवा मॅक्झिमम नफा कमवणे हा उद्देश असतो आहे का नाही. विदाऊट लाभ किंवा विदाऊट नफ्याशिवाय कुठलीही कंपनी काम करत नाही. म्हणजे जरी कंपनीचा उद्देश समाजसेवा करणे हा असला तरी पण तिचा दुसरा एक उद्देश किंवा दुय्यम उद्देश नफा कमवणे हा असतो. आला. तर लाभाच्या अपेक्षेने वेगवेगळ्या निरनिराळ्या हस्तांतरणीय अंशामध्ये विभागलेल्या म्हणजे वेगवेगळ्या अंशामध्ये जसं डिबेंचर होल्डर आहे, प्रेफरन्स शेअर होल्डर आहे, त्यानंतर इक्विटी शेअर होल्डर आहे, भांडवलाची कायम अस्तित्व असणारी व स्वतःची नाममुद्रा सील म्हणजे काय एक सिक्का, तिच्या नावाने एक सिक्का चालतो किंवा एक ओळख चालतो. आलं. म्हणजे त्या ठिकाणी कुठला एखादा डायरेक्टर असेल तो बदलला असेल तरी पण तिचे सेपरेट एक अस्तित्व त्या ठिकाणी असतं. आलं. धारण करणारी पासद व संघटन म्हणजे कंपनी होय. आलं. तर त्यानंतर आहे कंपनीची वैशिष्ट्ये. तर कंपनीची वैशिष्ट्य म्हणजे काय कंपनीच्या उपरोक्त व्याख्यांचे विश्लेषण केल्यास आपणास अन्य संघटन
प्रकारापेक्षा कंपनीचे पुढील परवाने वैशिष्ट्य दिसून येतात. नंबर 1, पंचायत पार्षद. आता पंचायत पार्षद म्हणजे काय, जी कंपनी आहे हे एक पंचायत पार्षद आहे. म्हणजे ह्या ठिकाणी रजिस्टर म्हणजे असोसिएशनचे एखादं रजिस्टर ऑफिसच्या माध्यमातून त्याची नोंदणी केली जात असते. म्हणजे कंपनीला कंपनी अधिनियमानुसार आवश्यक त्या औपचारिक गोष्टी पूर्ण करून पंजीयकाकडून पंजीयन करून घ्यावे लागते. आलं. पंजीयित झाल्यानंतरच कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. आलं. जेव्हा तिची नोंदणी होईल तेव्हाच काय तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. आलं. कोणत्याही संघटनेला पंजीयन करणे अनिवार्य आहे. म्हणजे कुठली जे कंपनी असेल तिला एक नोंदणी केल्यानंतर तिला एक अनिवार्य तिला एक अस्तित्व प्राप्त होत असते. आलं. पंजीयनाशिवाय कंपनीची स्थापना करणे गुन्हा आहे. म्हणजे पंजीयन झाला असेलच त्यानंतर पुढची प्रोसेस त्याला करायला पाहिजे, किंवा पंजीयन नसेल तर त्या ठिकाणी पुढची गोष्टीला वाढता कामा नये. म्हणजे पंजीयन झाल्यानंतरच सर्व बाकीच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. नंबर 2 आहे कृत्रिम व्यक्तिमत्व. कृत्रिम व्यक्तिमत्व म्हणजे आर्टिफिशियल पर्सन. म्हणजे कंपनी काय एक आर्टिफिशियल पर्सन आहे. म्हणजे कंपनीला बनवणारा व्यक्ती एक व्यक्ती असतो आणि कंपनीचे एक जीव नसतो, पण कंपनीचे स्वतःचे अस्तित्व त्या ठिकाणी असतो. आलं. आणि कंपनीवर आपण केस करू शकतो आणि कंपनीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीवर केस करू शकतो. आलं. म्हणजे कंपनीचे एक स्वतंत्र अस्तित्व असतो. म्हणजे कंपनी एक त्या ठिकाणी जे डायरेक्टर असेल ते इकडे चालक असेल, मालक असेल, तो डेट झाला असेल तरी पण तिचे पुढच्या नवीन पिढी त्या ठिकाणी किंवा नवीन व्यक्ती त्या ठिकाणी अपॉइंटमेंट होऊन नाही तिचे कारभार सांभाळत असतो. म्हणजे कंपनीचे अस्तित्व काय आहे, एक कायमस्वरूपी आहे. म्हणजे ते चिरकाळ टिकणारी आहे. आलं. कंपनी ही एक व्यक्तीच आहे असे एक कायदा मानतो. कंपनीच्या मूळ मालकाव्यतिरिक्त कंपनीचे अस्तित्व वेगळे समजले जातो. आलं. म्हणजे स्वतंत्र व्यक्तीप्रमाणेच कंपनी अन्य व्यक्तीशी किंवा कंपनीशी कोणत्याही प्रकारच्या प्रसारिता करू शकत नाही. आलं. मग ती स्वतःच्या नावाने संपत्ती धारण करू शकते वा खरेदी विक्री करू शकते. कंपनी ही एक विशिष्ट नैसर्गिक व्यक्ती नसल्याने संचालक मंडळाच्या माध्यमातून त्यांना व्यवहार करते. आलं. ओके. व्यवहार करतात. बाकी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे सामान्य नाममुद्रा. सामान्य नाममुद्रामध्ये काय, कॉमन सेल. आता जे कंपनी आहे, कंपनीची एक सामान्य नाममुद्रा आहे, कॉमन सील आहे. हे प्रत्येक कंपनीची स्वतंत्र नाममुद्रा असते. नाममुद्रेच्या सहाय्याने कंपनी स्वाक्षरी करून त्या व्यवहारांना पूर्णता आणि वैधता प्राप्त करून देते व सार्वनाममुद्रावर कंपनीचे नाव कोरलेलं असते. बघा अगोदर काय होतं, जे एखादं राजे महाराजे असते त्याचे एक स्वतंत्र कॉमन सील असायचे. आलं. ज्याचं कॉमन सील ज्या ठिकाणी एखादा डिफेन्ससाठी किंवा त्या ठिकाणी त्याच्या अस्त्रशस्त्र असेल किंवा त्याच्या राजा पॉलिटिक्सचं जे काम असतील तर त्या सर्व गोष्टी त्या सामान्य नाममुद्रासाठी नाममुद्राच्या माध्यमातून ते गोष्टी ओपन केल्या जात होत्या किंवा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटत होतं. म्हणजे एक गुप्त माहिती त्या ठिकाणी सामान्य नाममुद्राच्या माध्यमातून भेटत होत्या. म्हणजे कॉमन सील. आलं. म्हणजे केवळ रबर स्टॅम्पवर नाममुद्रा राहू शकणार नाही. ज्या प्रपत्रावर किंवा करारनाम्यावर कंपनीची नाममुद्रा नसेल त्याला बेकायदेशीररित्या किंवा कायदेशीररित्या अर्थ नसतो. आलं. एक तर बेकायदेशीर असेल किंवा कायदेशीर अर्थ नसतो. पंजीयन झाल्याबरोबरच कंपनीला स्वतःची नाममुद्रा तयार करून घ्यावी लागते. आलं. कंपनीच्या सुरक्षागारात म्हणजे कस्टडी ती जपून ठेवण्यात येते. ओके. कारण तिचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे नंबर 4, कायम अस्तित्व. आता कायम अस्तित्व म्हणजे काय, परपेच्युअल सक्सेसर. म्हणजे कंपनीची अस्तित्व त्यांच्या वास्तविक मालकापेक्षा वेगळा असतो. भागीदारीप्रमाणे सदस्याच्या मृत्यूमुळे किंवा तत्सम अन्य कारणाने कंपनी नष्ट होऊ शकत नाही. संचालक निवृत्त झाले व मृत पावले किंवा अंशधारी बदलले तर ही कंपनीचे अस्तित्व अबाधित राहते. म्हणजे त्याकडे चिरकाळ टिकणारी राहते. यांचा अर्थ असा नव्हे की ते कधीच संपुटात येऊ शकत नाही. ओके. त्यानंतर सीमित दायित्व. सीमित दायित्व म्हणजे जे कंपनीचे भागधारक आहेत, कंपनीचे भागधारकाचे दायित्व कसं असतो, लिमिटेड असतो. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीचे भागधारक हे लिमिटेड त्याचे दायित्व कसं असतो, लिमिटेड असतो. पण कुठली कंपनी, एक सार्वजनिक कंपनी असेल तर तिचे भागधारक काय असतात, लिमिटेड असतात. पण खाजगी कंपनी असेल तिचे भागधारकाची जी मर्यादा असते किंवा भागधारकाचे दायित्व आहे ते अनलिमिटेड राहील. कारण हे भागधारक कंपनीचे मालक चालक सर्व काय असतात. पण गव्हर्नमेंट कंपनी असेल तर त्या ठिकाणी भागधारकाची जबाबदारी किंवा लायबिलिटी हे काय एक लिमिटेड राहील. बाकी तो वाचून घ्यायचे आहे.
हस्तांतरणीय अंश. तर हस्तांतरणीय अंश म्हणजे काय की कंपनीचे अनेक हजारो लाखो करोडोमध्ये शेअर्स असतात. तर अशा वेळेस त्या शेअर्स असल्यामुळे त्या ठिकाणी जे शेअर्स असंख्य लाखो करोडमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जे शेअरची संख्या करोडो अरबोमध्ये असतो. तर ते अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला शेअरची किंमत कमी झाली किंवा वाढली तर ते आपल्या शेअर्स विकून त्या ठिकाणी ते शेअर्स दुसऱ्याच्या नावावर आपण हस्तांतरित करू शकतो. आलं. मग ते शेअर्स म्हणजे ट्रान्सफर किंवा एक हस्तांतरणीय असं म्हणता येईल. म्हणजे त्या ठिकाणी जे कंपनीचे शेअर्स आहेत ते ट्रान्सफर किंवा हस्तांतरण होत असते. पण खाजगी कंपनीचे जे शेअर्स आहेत ते ट्रान्सफर किंवा हस्तांतरित होत नाही. म्हणजे इतर कोणत्याही संघटन प्रकारात न सापडणारे असे हे ह्या कंपनी पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. या परमंडळाच्या सदस्य किंवा अंशधारी शेअर होल्डर आपल्या कंपनीतील हिस्सा किंवा अंश शेअर अन्य कोणत्याही व्यक्तीला सहजपणे हस्तांतरित ट्रान्सफर करू शकतो. आलं. हस्तांतरणामुळे सदस्य अंशाचे रूपांतर रोख रकमेत करू शकतो की आणि कंपनीशी योग्य वाटल्यास संबंध तोडू शकतो. एक प्रकारे अंशाच्या हस्तांतरणामुळेच ट्रान्सफरॅबिलिटीमुळे योग्य त्या कंपनीच्या कारभारात समाविष्ट होण्याची किंवा संबंधित विच्छेद करण्याची पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याने. आलं. म्हणजे ह्या ठिकाणी जे कंपनीचे जो भाग हस्तांतरण आहे म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भाग हस्तांतरण इझिली होऊ शकतो. तर अशाबद्दल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून अगोदर ह्या भूमिका किंवा त्याला एक सजेशन देण्याचे काम केलं आहे. कोणाला कंपनीला, कोणाला स्टॉक एक्सचेंजना. म्हणजे सेबी असतो, तिला काय दिलं नाही, परमिशन दिलं नाही किंवा त्याला काय म्हणतो आपल्याला सूट दिलं नाही कसं भाग हस्तांतरण करण्याच्या. ओके. त्यानंतर ऐच्छिक संघटन. म्हणजे ऐच्छिक संघटन म्हणजे वॉलंटरी ऑर्गनायझेशन. म्हणजे कंपनी ही एक ऐच्छिक संघटना आहे. कारण कोणत्याही सदस्य वाढेल तेव्हा अंश हस्तांतरित करून कंपनीचे आपल्या असलेल्या संबंध टाकू शकतो. तर नवीन अंश घेऊन कंपनीच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो. अंशधारी किंवा सदस्य अशा रीतीने नेहमी असतात व भागधारकाप्रमाणे अवसान केल्याशिवाय संबंध न तोडण्याचा प्रयत्न. आलं. ओके. बाकी तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर आहे लोकशाही पद्धती, डेमोक्रेसी सिस्टम. म्हणजे कंपनी ही काय डेमोक्रेसी सिस्टम आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे कंपनीचे भाग हे सर्वसामान्य लोकसुद्धा खरेदी करू शकतात आणि पाहिजे त्या पद्धतीने ते किंवा पाहिजे त्यावेळी विकू शकतात, खरेदी करू शकतात. म्हणजे ह्या ठिकाणी कंपनीमध्ये काय लोकशाही पद्धती आहे. म्हणजे जे कंपनी एक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे ती कंपनी काय एक लोकशाही कंपनी म्हणून समजली जाते. म्हणजे कंपनीचे वास्तविक मालक म्हणजे अंशधारी देशाच्या कानाकोपऱ्यात काही कंपनीच्या बाबतीत जगभर विखुरलेले असतात. ह्या सर्वांना कंपनीचा प्रत्यक्ष कारभार करणे शक्य नसल्याने त्याच्या वतीने संचालक मंडळ बोर्ड ऑफ डायरेक्टर कंपनीचा कारभार चालवित असतो. हे संचालक कंपनीच्या सदस्यांच्या साधारण सभेत निर्वाचित इलेक्टेड केले जातात. ओके. बाकी तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर लाभाचा हेतू, प्रॉफिट मोटिव्ह. तर जी कंपनी आहे तर कंपनीच्या स्थापन करण्यामागचा उद्देश आहे लाभ कमवणे. म्हणजे कंपनी हे लाभ कमवण्याच्या हेतूने निर्माण झालेले असते. ओके. म्हणजे लाभाच्या हेतू व्यतिरिक्त अशा कामासाठी वेगळ्या शब्दात व्यापाराशिवाय अन्य हेतूने चालवण्यात येणारी व्यापार संघटन कंपनी होऊ शकणार नाही. अर्थात असा लाभ कमवताना सार्वजनिक हिताचा विचार डावलता येणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वांचा लाभ कमवणे हा उद्देश त्या ठिकाणी असतो. त्यानंतर आहे नंबर 10 आहे व्यवस्थापन व मालकी यांची फारकत. आता व्यवस्थापन आणि मालक. तर व्यवस्थापन वेगळा असतो, मालक वेगळा असतो, कंपनी वेगळी असतो. आला. म्हणजे कंपनीच्या भागधारीप्रमाणे मालक व्यवस्थापकाचे काम करत नाही तर त्याच्यासाठी ते काही भागधारकांना संचालक म्हणून नियुक्त देतात. आलं. सदस्य केवळ अंशाच्या रूपात भांडवल पुरवतात व व्यवस्थापन करणारे संचालक हे व्यवस्थापन कार्यात निपुण असतात. बहुसंख्य सदस्यांना प्रत्यक्ष व्यवस्थापनात भाग घेणे शक्य नसते. म्हणजे त्या ठिकाणी सर्व जे लोक आहेत त्या ठिकाणी भाग घेणे शक्य नसल्यामुळे आपल्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करतात. कशासाठी? संचालक म्हणून नियुक्त करतात. ओके. नंबर 11 आहे विशाल सदस्य संख्या. म्हणजे कंपनी कशा असतो, प्रायव्हेट कंपनी असेल तर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त कोणती कंपनी? खाजगी कंपनी कमीत कमी 2 जास्तीत जास्त 50. पण सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त कितीही लोक राहू शकतात. आलं. म्हणजे ह्या ठिकाणी अशा वेळेस एक विशाल भांडवल निर्माण करण्यासाठी एक विशाल सदस्य संख्यासुद्धा असणे आवश्यक आहे. ओके.
त्यानंतर आहे कंपनीच्या सत्यतेची उघडणी करणे, म्हणजे लिफ्टिंग द कॉर्पोरेट वेल. म्हणजे ह्या ठिकाणी सत्यतेची उघडणी करणे म्हणजे काय, की जसं कंपनीमध्ये नेमकं काय कारभार काय घोळ चाललं असतो, तर अशा वेळेस तो घोळ चालण्यासाठी किंवा त्या ठिकाणी उघड आणण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून किंवा एक स्कीम राबवण्यात आली आहे, की कंपनीवरचा जो पडदा असतो तो सारणे, म्हणजे किंवा कंपनीचा पडदा सारणे किंवा त्या ठिकाणी जे वास्तविकता आहे ते उघडकीस आणण्यासाठी ही कंपनी आहे, ही एक प्रोसेस त्या ठिकाणी करत असते. आलं. चला, समजलं असेल तर ह्या ठिकाणी जे समजली नाही गोष्ट त्यासाठी तुम्हाला समजलं असेल तर लाईक करायचं आहे, नाही समजलं तर ह्या ठिकाणी कमेंटसुद्धा करायचं आहे. ओके, धन्यवाद.